खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या पक्षांतराच्या निमित्ताने शिर्डीमध्ये लोकांची जी शिवसैनिकांची संतप्त अशी प्रतिक्रिया झालेली आहे आणि त्यांनी जो पक्षप्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तो लोकांना रुचलेला नाही. परंतु भाऊसाहेब वागचौरे यांनी मात्र फार वेगळंच कारण सांगितलं की त्यांनी सांगितलं की पक्षनिधी मिळत नाही म्हणून मी पक्षप्रवेश केलेला आहे. आता यामध्ये दिल्लीहून आलेली गुप्त बातमी अशी आहे की ते जे सांगतात हे काही खरं नाही आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद रिक्त आहे आणि ते मंत्रिपद म्हणजे समाज कल्याण विभागातर्फे किंवा अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये ते मंत्रिपद आहे आणि त्यांना तसा उमेदवार पाहिजे होता. म्हणून साधारण 6 महिन्यापासूनच हा प्रकार सुरू झाला. मग त्या आष्टीकर जे आहेत खासदार आणि आपले भाऊसाहेब वागचौरे तर यांच्या नावामध्ये भाऊसाहेब वागचौरे यांच्या नावाला पसंती मिळून त्यांना आता केंद्रात मंत्रिपद देण्याचा जो म्हणजे वायदा केलेला आहे किंवा त्या संदर्भामध्ये त्यांना आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळेच त्यांनी तो पक्षप्रवेश केलेला आहे असं म्हणजे आता दिल्लीच्या खाजगी गोटातून आपणास समजलेलं आहे. आणि जे काय सांगितलं की कोणी 100 कोटी घेतले, 50 कोटी घेतले, पक्षांतर केलं वगैरे, या सर्व बातम्या सध्या तरी अतिशय फोल म्हणून अशाच आता वापराव्या लागतील. पण एक मात्र गोष्ट यामध्ये 3-4 गणित आहेत. एक तर 2029ची निवडणूक. 2029च्या निवडणुकीमध्ये आता पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात असलेले आपले थोरात साहेब संगमनेरचे आणि बाळासाहेब थोरात आणि दुसरे त्यानंतर कोपरगावचे कोल्हे काळे, त्यानंतर श्रीरामपूरचे आपले आमदार त्या कांबळे वगैरे, म्हणजे त्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुरीचे आमदार जे तनपुरे आहेत. तर हे प्राजक्त तनपुरे हे भाजपात गेले, कोल्हे भाजपामध्ये गेले. त्यानंतर एक संगमनेरमध्ये देखील खताळ निवडून आले, अमोल खताळ हे म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच. म्हणजे त्यामुळं आता परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून त्यांना निवडून येणं हे अयोग्यच वाटलं आणि म्हणून त्यांनी ते पक्षांतर केलं असा एक मुद्दा काही लोक मानतात. कारण 2029च्या निवडणुकीमध्ये त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं काही शिवसैनिक नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की 100 कोटी वगैरे जे मिळाले तर त्यामध्ये आता असं काही खरं नाही आहे. कारण या प्रथमचा जो हप्ता खासदारांना दिल्लीकडून मिळालेला आहे तो साधारण 14,70,00,000चा हप्ता या भाऊसाहेब वागचौरे यांना मिळाला आणि त्यापैकी त्यांनी फक्त 70,00,000च खर्च केलेत. म्हणजे 14 कोटी रुपये त्यांच्याबद्दल त्यांनी मतदारसंघामध्ये काहीच कामं केलेलं नाही. आणि अशा पद्धतीचं काही म्हणजे वृत्तपत्रामध्ये किंवा सोशल मीडियावर असं सांगण्यात आलेलं आहे. आता भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भामध्ये जेव्हा पक्षांतराचा मुद्दा आला त्यावेळेस मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये गोंधळ उडाला. कारण भाऊसाहेब वागचौरे हे 2009ला शिवसेनेमध्ये होते प्रथमतः. त्यानंतर 2014ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2014मध्ये परत 6 महिन्यातच ते भाजपमध्ये गेले. परत 2019ला अपक्ष राहिले आणि 2024ला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि 2026ला शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणून त्यांच्याविषयी थोडंसं लोकमत नाही म्हटलं तरी एक ठाम असा पक्षाचा आमदार किंवा खासदार असं त्यांच्या संदर्भात म्हणता येत नाही. आणि म्हणून या शिर्डी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तर तापलेलं आहे, परंतु ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते खूपच आक्रमक झालेले आहेत. आणि मग त्यांनी जरी सांगितलं
की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवमाणूस आहेत, परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी पोस्ट खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी सोशल मीडियावर जरी टाकली असली तरी त्यात त्यांनी म्हटलं आहे की ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिलं त्यांच्या वेदना कमी करू शकत नसेल तर लोकप्रती राहण्यात काही अर्थ उरत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदू हृदय समाज बाळासाहेबांचे विचार पोहोचण्यासाठी यापुढे काम करणार आहे. परंतु यांच्या या पक्षांतरामुळे शिर्डीमध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सचिन कोते यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं, वागचौरे गद्दार आहेत, रात्रीचा दिवस करून आम्ही त्यांना निवडून आणलं. आज त्यांनी फक्त मातोश्रीचाच नाही तर सर्व शिवसैनिकाचा आणि मतदारसंघातील मतदारांचाही विश्वासघात केलेला आहे. त्यांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही. यापुढे राजकारणात कोणी फुटणार नाही असा धडा शिर्डीतून आम्ही देशाला देणार आहोत, असं हे सचिन कोते यांनी म्हटलेले आहे. आणि त्याबरोबरच तालुका प्रमुख संजय शिंदे, उपजिल्हा प्रमुख नानाभाऊ बावके, सोमनाथ गोरे, बंडू जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी या वागचौरे यांचा निषेध केलेला आहे. आता त्यांनी असंही सांगितलं की यापूर्वी वागचौरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते शिवसेनेच्या प्रतिक्रिया फार संतप्त होत्या, पण ते मातोश्रीच्या दरवाज्यामध्ये आले आणि चुकांची माफी मागितली, साईबाबाची शपथ घेतली वगैरे वगैरे बरंचसं काही सांगितलं. आणि 2024मध्ये त्यांना उमेदवारी देऊ नका अशी आम्ही ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं विनंती केली होती, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या भाऊसाहेब वागचौरेंचा त्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे आणि त्यांच्याविषयी म्हणजे चांगल्या पद्धतीचं काय ते बोललेले नाही आहेत. त्यानंतर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चेने संतप्त झालेल्या शिवसेनेने संगमनेर बस स्थानक परिसरात खासदार वागचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. त्यानंतर सैनिकात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला. बस स्थानकावर शिवसेना उभाटा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत खासदार वागचौरे यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात शहर प्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख फैजल सय्यद, व्यापारी आघाड शहर प्रमुख संभव लोढा, तालुका प्रमुख भीमाशंकर पावशे, वाहतूक सेना पदाधिकारी अशोक बडे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, अरुण भालेराव, रवी गिरी, बाळासाहेब घोडके, आशिफ तांबोळी, दीपक साळुंके, उपतालुका प्रमुख राजाभाऊ सातपुते, आश्वी मंडल प्रमुख प्रकाश गायकवाड, सदाशिव हासे, गणेश धात्रक, राजश्रीताई राणे, त्रिलोक कतारी, आदित्य गायकवाड, प्रशांत खजुरे, उपशहर प्रमुख आपले असे जे होते काही जे लोक तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी आणि या सर्वांनी त्यांचा खूप मोठा निषेध केलेला आहे. आणि प्रशांत खजुरे त्यानंतर उपशहर प्रमुख कैलास गायके हे त्यामध्ये उपस्थित होते. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की वागचौरे हे 6 महिन्यापूर्वीच फुटणार होते असा संकेत आम्हाला मिळाला होता, असे यावेळेस सचिन कोते म्हणाले. आणि ते असं म्हटले होते की 50 खोक्याची मोठी डील होती, यातील 15 खोके 6 महिन्यापूर्वीच त्यांना मिळाल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केलेला होता. परंतु वस्तुस्थिती याची फार वेगळ्या पद्धतीची होती आणि तसं काही घडलं नव्हतं. म्हणून आता त्यानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुक्यातही शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. त्यामध्ये तालुका प्रमुख लखन भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बेलापूर राहुरी रस्त्यावर वागचौरे यांच्या प्रतिमेला जोडे मारे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वागचौरेवर गद्दारीचा आरोप केला आणि पुढील काळामध्ये वागचौऱ्यांना पाय ठेवू देणार नाही श्रीरामपूरमध्ये असंही त्यांनी सांगितलं. मग यावेळेस लखन भगत यांच्यासह ज्येष्ठ नेते अशोक थोरे, उपजिल्हा प्रमुख सचिन लाटे,
कार्तिक विटणो, रफिक शेख, युवा सेनेचे सुरेश थोरे, बेलापूर शहर प्रमुख मुस्ताक शेख, निखिल पवार, भगीरथ पवार, कैलास लाटे, संतोष वायकर, प्रमोद टाकसाळ, अनिकेत फुलपगार, आकाश पठारे, विकी गोरे, विजय वायकर, राहुल चोथे, अक्षय शिरसाट, अमर हिवराळे, अनिल खपके, महेश जगताप, आस्ताफ सय्यद उपस्थित होते. आणि त्यामुळं बेलापूर राहुरी मार्गावरीलही वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकारे त्यांचा निषेध करण्यात आला. तर श्रीरामपूर, त्यानंतर कोपरगाव, शिर्डी, राहाता, संगमनेर, अकोले वगैरे सर्व भागामध्ये त्यांनी पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल निषेध केलेला आहे. परंतु आतली बातमी अशी की त्यांना लवकरच केंद्रात मंत्रिपद मिळणार असून यांना अद्यापपर्यंत ते समजलं नाही की हे भाऊसाहेब वागचौरे हे केंद्रात लवकरच, म्हणजे एक जागा रिक्त आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारे जे आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हे त्यांना लवकरच मंत्रिपदी बसवतील अशी एक सर्वसामान्य लोकांची, म्हणजे आतल्या गोटातील बातमी आहे. आणि ती बातमी लवकरच सत्य होईल अशी अपेक्षा आहे. कारण शिर्डीला अद्यापर्यंत काही मंत्रिपद मिळालेलं नाही आणि ते आता यांच्या रूपाने त्यांना मिळणार आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.